पूर्ण क्लायमेट देशील मस्त धुकं आलंय आणि पूर्ण भात भिजलाय. ॲक्च्युली पाऊस पण चालू होता काही दिवस आधी आणि हे पूर्ण भिजलंय. आणि आता आम्ही एका ते दिसेल शेत राखण्यासाठी जे झोपडे बनवले तिथे आम्ही येऊन थांबलोय. आता जरा राहायचं बंदोबस्त करतोय खांद्याला अडकवायसाठी. आपल्याला दिसेल आता वाट भेटलेली आहे. रात्रभर भटकत होतो आपण. हां ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर. आपल्याला जायचं इकडे वर. तसं हायवेवरून येतो आणि आम्ही फुकटच्या जंगलात फिरत होतो रात्रभर. आणि एक गाव आहे दाखवतो तुम्हाला पुढून जायचं ते. थंडी बघा किती आहे. मित्रांनो इथे दिसेल इथे बोर्ड आहे खोज किल्ला मोहीम म्हणून ग्रामपंचायतीचा. ते 4 रस्ता लागतो. हा इकडून जातो कच्चा पुढे तलावापर्यंत. त्याच्या पुढे कच्चा रस्ता पण आहे आणि हा इकडनं यायला रस्ता पण आहे. हा इकडे गावात जातो. हा किल्ला इकडे जातो. हा रस्ता किल्ल्यावर जातो. दिसेल किल्ला आता नजरेच्या टप्प्यात आला आहे. समोरच क्लिअर दिसतंय. खोज फोर्ट. इधर सीधा वही तेरे को मैं इधर शॉर्टकट बता रहा हूँ. शॉर्टकट है ना. आजा चल. तर दिसेल या वाटेने आता अजून पुढे चालत जायचं आहे. आता पुढे किती वेळ आहे चालायचं ते मॅपनुसार जर गेलं तर 1.5 तास अजून जायचं आहे. सगळे येत आहेत चालत मागे. अजून तरी थकायला नाही झालंय. सपाट रस्ता आहे. इधर मित्रांनो अजून किल्ल्यासाठी खडी चाराई सुरू नाही झाले. अजून तरी सपाटच आहे. पायवाट दिसेल मागून येतात. तुम्हाला पाहायला पण मिळेल. पुढे जाते. मित्रांनो आता हळूहळू चढायला स्टीप होत आहे. म्हणजे तरी पण बऱ्यापैकी आहे. अजून खडी चढाई पुढे सुरू व्हायची बाकी आहे. मित्रांनो पाहायला मिळेल किल्ला आणि चंद्र अजून आहे आकाशात. सूर्याची किरण किल्ल्यावर पडलेत आणि आम्ही अजून जंगलातच आहोत. इथे काळोख आहे. म्हणजे काळोख नाही, इथे किरण पोचलेत नाही अजून. खतरनाक प्रवास होता पण. हा
मित्रांनो किशन आणि तेजस राहिला मागे, बाकी सगळे गेलेत या वाटेने पुढे. आता खडी चढाई सुरू झाली, म्हणजे आधीच सुरू झालेली, पण आता एकदम जास्तच खडी आहे. मित्रांनो इथून वर चढून आल्यावरती इथे आल्यानंतर 2 वाटा लागतात. एक इथून खाली गेल्यावर इथे वॉटरफॉल आहे आणि हे एक वाट आहे. इथून गेलं की हा डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याशी येतो, जिथून वरती यायला काहीच नाही आहे, डायरेक्ट कातळ दिसतं. तर इथे आल्यावरती लेफ्टला जायचं, एवढं लक्षात ठेवा. या उसके पीछे पीछे जा, चल. फॉलो करतो. इथून पाण्याचा फ्लो आहे आणि इकडे धबधबा तयार होतो छोटासा, खाली पूर्ण जातो. तर इथून दिसेल तुम्हाला पर्या बोला किंवा नदी बोला, इथे अजून पाणी आहे, म्हणजे काही दिवसांपर्यंत पाऊस होताच. पण आता इथून वाट काढत चाललोय. मित्रांनो आम्ही अर्ध्यावरती पोचलोय आता आणि इथे बंटी साहेब टॅक एकच नंबर, आणि हे पादरी पोरं येतात अजून मागून. तुको इधर से आने का है? अरे बापरे, चल. तेजस तू वाटतं लग्नाला जेवायलाच पोचशील. तो पॅच स्वित्झर्लंड सारखा दिसतोय, सॉलिड दिसतोय. सॉलिड अजून व्ह्यू आहे, अजून धुकं सगळीकडे पसरलेलं आहे ॲज इट इज. बैलेंस लेफ्ट साइड में रखो. हाँ, बैलेंस लेफ्ट साइड में रखो. बॉडी का बैलेंस लेफ्ट साइड में. झगड़ा फाइट हो रहा था, कंफर्म करा आधी. क्रॉस के वाले फाइट. मित्रांनो ही वाट दिसेल, फक्त एक माणूस चालेल एवढीच वाट आहे, आणि इकडनं पूर्ण अशी खाली दरी आहे, पण या झाडांमुळे कळून नाही येते. इथून पूर्ण खाली अशी दरी आहे, इथून दिसेल तुम्हाला. अजून आपण या सुळक्यावर चढायचं आहे. आता थोडं चढल्यानंतर इथे सुळक्याच्या पायथ्याशी येऊ, म्हणजे सुळक्याच्या बॉटम आहे तिथे येऊ. कुठला पण गाणं उचल. हां मित्रांनो आता जास्त खडी चढाई लागली. हा दुसऱ्याचं बघून असं केलं ना दुकानात.
पैसे कसे मिळतात काय मिळतात काय घंटा खायला. बघ आता पॅच भेटलाय इकडे, इथून पण मागे जायला रस्ता आहे वरती तिकडे टेकडी सारखं आहे. आणि याच किल्ल्याचा भाग इकडे, हे इकडे इथे व्हॅली आहे आणि हा डोंगर पूर्ण. आणि हे आता आम्ही इथून आतमध्ये जाऊन ते वरती जाणार आहोत. आता आम्ही ऑलमोस्ट दिसेल तुम्हाला 90% चढलेलं आहे. तर ना इकडून आलो इथे, आता आम्ही थोडं होल्ड केला, थोडा सपाट भाग आहे आणि आता चाललो इकडे. चलो नीचे भेज रहे हो फिर वहाँ पे ऊपर चढ़ने का. आता उसमें रेस्ट मिलता है. आजा खाली नीचे देख देख क्या मट्टी. इधर उतरने का आगे चढ़ने का. काय रे, इधर उतरने का फिर आगे चढ़ने का. हाँ किशन पैर डालते हो आराम से डाल, और हाँ राइट साइड में बैठ रहा कभी. तो इधर स्लीपरी है. आजा चल. नहीं मित्रांनो बऱ्यापैकी थकायला झालं. आता कमीत कमी आम्ही 3 तास चालतोय. काय बोलतोय? तीन तास चालतोय, अजून आलेला नाही आहे टॉप. आम्ही आता जो खालून गड दिसत होता त्याच्या मागच्या बाजूला आलो आहे. मागच्या बाजूने वर जायला रस्ता आहे. खालून मी एकटंच चढून वरती आलो आता सध्या. बाकीचे चढतात अजून, बसत बसत येतात आणि ऑलमोस्ट आपण पोचलोय. सॉलिड थकायला आलंय. हे सॉलिड झाड आहे, झाडाच्या खोडामध्ये गॅप आहे, एक माणूस आरामात जाऊन बसू शकतो आतमध्ये. दिसेल इथे बुरुज आहे आणि वरती तशीच अशी तटबंदी दिसते, झाडांमध्ये झाकून गेले. जर वरून दाखवता आले तर दाखवतो मी तुम्हाला. आपण किल्ल्याचा प्रवेशद्वार म्हणू शकतो, किंवा हा एक बुरुज आहे ढासळलेला अवस्थेत आहे. हा इथे एक बुरुज आहे, तो पण ढासळलेला अवस्थेत आहे, दिसेल तुम्हाला इथे. आणि तटबंदी आहे व्यवस्थित, म्हणजे बऱ्यापैकी दिसते, पण ती पण ढासळलीच आहे. ही जी सरळ दिसते ती तटबंदी आहे. आणि या उरलेल्या पायऱ्या. तेजस पोचलाय, बाकीचे यायचे बाकी आहेत अजून. सगळ्यांची हवा टाईट झाली, अर्धे तर खालीच बसायचं बोलत होते, तरी पण कसे पण करून आणलंय. आता बघू पुढे येत आहेत का. मित्रांनो लवाळी गाव आहे ना, लवाळी गाव ऑलमोस्ट पोचलोय आणि पोचल्यानंतर आणखी एक टोक दिसते वरती.
ते तिथे दिसतंय. मगाशी ते टोक दिसत होतं, आता त्याच्यावरती आणखी एक टोक दिसतंय इकडे. तर बघूया वरती कुठून कसं जायचं ते. आता ऑलमोस्ट इथपर्यंत आलोय. जाताना थोडी दमछाक होणार आहे, उतरताना वाटेसाठी बघू. मी आणि तेजस फटाफट खाली उतरणार आहोत, कारण गाडी आमची खूप बाहेर आहे. आम्ही घेऊन येऊ आणि हळूहळू उतरतील खाली. मग त्यांना पिकअप करायला आम्ही पुन्हा ते शेलटे गाव आहे तिथे येऊ. तर आता जेवढा वेळ आम्ही ते बसले बाकीचे ते तोपर्यंत, नंतर मग पुढचा प्रवास पुन्हा चालू करू. नाही रे, आहे ना खाली, माझ्या भावाच्या बॅगेत आहे ना. मित्रांनो, आम्ही आत्ता या सपाट भागेपर्यंत पोहोचलोय, म्हणजे डोंगराच्या वरती. आणि त्याच्यानंतर आणखी एक टॉप, दुसरा टॉप खाली राहिला, त्याच्या वरपर्यंत आलो आम्ही चढून. बघूया आता इथून पुढे जायचं आहे. किशनची आणि मुलांची हालत खराब झाली तरी पण वरपर्यंत आलेत ते लोक. अजून थोडंसं पुढे जायचं आहे. बघू बंटी अजून कुठपर्यंत नेतोय. दिसेल पूर्ण असं पठार लागलंय डोंगराच्या वरती. सगळं हिरवगार असेल पावसामध्ये. आता हिरवं पिवळट आहे, आणि गवत सुकलंय. दिसेल तुम्हाला पूर्ण सपाट भाग आहे. आणि आता इथे एक देऊळ लागलंय, त्या देवळाच्या इथे जाऊया आपण. प्लेटू लग रहा है ना, इधर उस तरफ मत जा, इस तरफ आ. इथं देऊळ लागलं, त्या देवळाचं. कुठलं मंदिर आहे रे? महादेवाचं. हा, हर हर महादेव. नाव काय लिहिलंय? हा, कसुनेश्वर. कसुनेश्वर. प्रत्येक गडावर महादेवाचं आणि हनुमानाचं, गणपतीचं. नंदी महाराज. हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, दिसतील इथे 3 पिंड आहेत आणि पार्वती मातेची मूर्ती.
पाण्याची टाके दिसतील तुम्हाला. पाण्याचं टाक, पाणी गढूळ आहे. इथे एक टाक आहे आणि इथे एक टाक आहे. आणि दगडाचे एकावर एक रचून आकार तयार केलेले पण दिसते इथे. इथे आहे. आता अजून इथे कुठेतरी बघितलं मी. तिकडे पुढे दिसत आहेत. इथे पण आहे. इथे 2 तोफाच्या अवशेष ठेवलेले दिसतील इथे. भग्नावस्थेत आहे त्या. बरोबर महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच आहेत. आणि आम्ही आता चाललोय वरती. बघूया आता बंटी कुठून घेऊन जातोय. आणि इथे मध्ये एक अजून एक देऊळ दिसलं पुढे. मित्रांनो आता मी, तेजस आणि बंटी आम्ही तिघच निघालोय टॉपवरती. प्रदीप, किशन आणि मिलन खालीच बसले ते महादेवाच्या मंदिराच्या इथे. ते नाही बोलतात यायचं पुढे. तर आपण चालूया पुढे फटाफट. इथे कुठे मी मंदिर बघितलं रे. नाही नाही, इथे एक छोटं छप्पर टाकलेलं आहे. हा ते बघ, ते बघ, ते दिसलं का? किंवा पत्राची शेड. तर आधी आपण वरती जाऊया आणि फटाफट झालं वरती बघून की खाली उतरू. इथं दिसेल तुम्हाला ते डिग करून ठेवलं दगडांचं. नक्की काय माहिती नाही. की मे बी ट्रेकर्स येतात त्या लोकांनी केलं असेल. ही वाट तर दिसते अशी. हा व्ह्यू बघा, क्लास आहे. पावसामध्ये तर जबरदस्त असेल. आणि आम्ही वरती जायला रस्ता शोधतोय. कुठून आहे ते माहिती नाही पडत आहे. परत आम्ही आता पुन्हा टाक्याजवळ आलो. बघू आम्ही शोधतो जरा कुठे येतो. पण गवत एवढं वाढलं आहे की कुठले अवशेष बघायला मिळाले नाहीत अजून आम्हाला. फक्त देऊळ बघायला मिळालं नाही. कुठे कुठे भग्नावस्थेत असलेले बुरुज आणि तटबंदी. आता बघूया पुढे. आपल्याला वर जायचं आहे. तर टाक्याच्या बाजूने परत आपण वरती चाललो. इथे नाही लगतो रहा है मेरे को. थकला? हा ठीक आहे चल. चलो लेट्स ट्राय. हे हा इथेच आहे. ह्या काय शिड्या. हे या बघ शिड्या. चला बूट घालून ये. मित्रांनो मला वाट भेटले. बरोबर मंदिराच्या समोर एक बोर्ड लावलाय. हा बोर्ड त्याच्या बाजूनेच वाट आहे. आम्ही अर्धा प्रदक्षिणा घालून आलो डोंगराला. चला वाट शेवटी भेटले. बघू आता पुढे जाऊया. वरती जायचं आहे तर थोडी मेहनत करू. चालूच नाही गेला. मित्रांनो 85-90 डिग्री चढून वरती आलो आम्ही. टाकलोय एवढं चढून गेल्यावरती आम्हाला काय दिसतंय, बुरुज जो आम्ही खालून शोधत होतो हा सहज डोळ्यासमोर येत नाही आहे. आणि तो कातळात लपलेला आहे. कातळासारखा दिसत असल्यामुळे तो दिसल्यामुळे आम्ही आता ह्या रस्त्याने आलो आहे. पहिला बुरुज लागला. इथूनच मे बी पुढे. हा काय रे हॅलो. इथूनच पुढे बालेकिल्ला असावा पुढे किंवा टॉप. आपण आधी टॉपला जाऊया. चला इथं दिसते इथे पाण्याचे टाके आहेत वरती. कातळ करून टाकं बनवलेत. काय लिहिलंय दिसत नाहीये, वाचता येत नाहीये.
इथे आणि एक पाण्याचं टाकं आहे. पाण्याचं टाकं आहे की पूर्वी सैनिकांसाठी खोल्या होत्या त्या आहेत माहिती नाही, पण पाणी भरलेलं आहे पूर्ण इथे. दिसेल मोठं आहे बऱ्यापैकी. आणखी एक इथे पाण्याचं टाकं. दिसेल इथे, हे पण कोरलेलंच आहे. चला आता आपण जरा वरती, तो दिसतोय तिथे बुरुज दरवाजा किल्ल्याचा, म्हणजे बाले किल्ल्याचा. चलो मित्रांनो, या साईडच्या गवतामुळे कळून येत नाही आहे, पण इकडून सरळ खाली दरी आहे, कातळ भाग आहे आणि 90 डिग्री चढायचं आहे. थकलोय, थोडंसं बाकी आहे. चला मेन दरवाजाजवळ पोचलोय. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिसेल पूर्ण दरी आहे. आणि दिसतील या शिड्या. मित्रांनो, इथून दिसणारा हा नजारा दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. मगाशी आम्ही तिथे पठारावरती होतो आणि ते महादेवाचं मंदिर, ते टाकं आपल्याला बघायचं राहिलं. तिथे जायचं. तिथे काही अवशेष पण आहेत, पण आता तिघं खाली बसले, तिथून दिसत नाही आहेत. पण आम्ही आता ऑलमोस्ट सर केलेला आहे किल्ला. मुख्यद्वार चढून आलो. तिथे तुम्हाला एक मंदिर दिसेल छोटं. जय श्रीराम म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे. नक्कीच जय बजरंगबली. चला आता आपण अजून पुढे, अजून टॉप बाकी आहे. बाले किल्ला तर आपण पोचलोय, तर टॉपवर जायचं. दिसेल सुळका. आम्ही त्याच्या खाली आलो आहे. वरती चढायला रिस्क आहे आणि या साईडला पूर्ण कडा आहे. इथे एक सुळका आहे आणि आईकडे बसला तेजस आणि इथे उभा आहे बंटी. आणि वरून दिसला सुंदर व्ह्यू. मित्रांनो, दिसेल 90 डिग्री पूर्ण कातळ.
हां हां हॅलो. नो आम्ही वर चढून खाली उतरलो आहे आणि वर चढताना काही ठिकाणी कातळात कोरलेल्या शिड्या आहेत, जास्त नाही थोड्याच आहेत, पण जुन्या ज्या शिड्या आहेत दगडाच्या त्या अजून तुम्हाला पाहायला मिळतील. त्या प्रवेशद्वाराजवळ 1-1, 1.5 फुट उंच असलेली जी आहे त्या शिड्या आहेत. एक मंदिर दिसेल हनुमानाचं. जय बजरंगबली. चला आता आपण खाली उतरतोय. तुम्हाला पूर्ण गड दाखवता आला नाही, जेवढा दाखवता आला तेवढा दाखवला आहे. तर आत्ता आम्ही परतीचा प्रवास करतोय. उशीर झाला आहे आणि ड्रोन शूट वगैरे आम्ही घेतलेले आहेत बऱ्यापैकी. जेवढं फिरता आलं तेवढं आम्ही फिरलो आहे, जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं आहे. कारण गवत आहे, गवत असल्यामुळे सगळं तिथे आपल्याला दिसत नाही आहेत. काही अवशेष दिसत नाही आहेत. जे टाके दिसले ते दाखवले. अवशेष तरी आम्हाला अजून कुठे दिसले नाहीत. जे तटबंदी आणि बुरुज दिसले ते दाखवले तुम्हाला. तर हा व्हिडिओ मी 2 भागात करणार आहे, 2 किंवा 3 भागात, किंवा खूप मोठा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तेजसचं पण चॅनल आहे, हां, तर तेजसच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे इको तेजा ब्लॉग. इको तेजा ब्लॉगला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि नक्की बेल आयकॉन दाबा. आणि काही कमेंट करायचे असेल तर नक्की कमेंट करा. तर आता मी हा व्हिडिओ थांबवतो आणि तुमची रजा घेतो. बाय बाय.